भंडाऱ्यातील खोडगाव परिसर लवकरच विदर्भातील साहसी पर्यटनाचे नवे केंद्र म्हणून ओळखले जाईल अशी आशादायक चित्रे सध्या दिसून येत आहेत. भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील प्रसिद्ध खोडगाव मांडेसर ह्या परिसरामध्ये विदर्भात प्रथमच विविध साहसी क्रीडा प्रकारांची सुरुवात करण्यात आली असून नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहेत. पोलीस विभागात कार्यरत असलेले निलेश धुर्वे यांनी आपल्या छंदातून महर्षी ॲडव्हेंचरच्या माध्यमातून या उपक्रमांना मूर्त स्वरूप दिले आहेत. येथे पॅरामोटरिंगसह अनेक रोमांचक ॲडव्हेंचर्स ॲक्टिव्हिटी सुरू करण्यात आली आहेत आणि नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या या परिसरात जिल्ह्याभरासह आजूबाजूच्या भागातील पर्यटक, युवक व कुटुंबीय मोठ्या संख्येने दाखल होत आहेत. तर या उपक्रमामुळे पर्यटनाला चालना मिळून भविष्यात भंडारा जिल्ह्याला साहसी पर्यटनाच्या नकाशावर नवे स्थान मिळेल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. काय सांगाल इथं तुम्ही हे ॲडव्हेंचर पार्क सुरू केलेलं आहे, काय नेमकी संकल्पना आहे? आमच्या घरापासून अगदी 4 किलोमीटर अंतरावर हे प्लेस आहे. खोडगाव एक जागृत हनुमानजीचं मंदिर आहे. महर्षी ॲडव्हेंचर्स ही भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी 16 वर्षापासून कार्यरत आहे. त्याच्यामध्ये इक्विपमेंट सप्लाय असो, नवीन ऍक्टिव्हिटीज इन्स्टॉल करून देणं असो किंवा नवीन प्लॅनिंग करून देणं असो, ते आजपर्यंत आम्ही आपल्या गावाजवळ करू इच्छित होतो. आज आम्हाला शासनाचं व माननीय इथले लोकल आमदार श्री राजूभाऊ कारेमोरे यांच्या आशीर्वादाने, यांच्या सहकार्याने आम्ही ही ऍक्टिव्हिटी इथं स्टार्ट करू शकलो. याच्यामुळे लोकांना इथं डायरेक्टली इनडायरेक्टली रोजगार अवेलेबल होईल. त्याच्यानंतर या पूर्ण क्षेत्राचं या अशा सुंदर ऍक्टिव्हिटीजमुळे एक ग्रोथ होईल, याचं डेव्हलपमेंट होईल. लोक येतील. आता आजूबाजूला पाहू शकता, लोक फिरायला येत आहेत. बरेच दुकानं लागलेले आहेत इथं. येताना लोक विचारत कुठेतरी काहीतरी नाश्ता करतायत. डायरेक्टली इनडायरेक्टली सर्वांचं बिझनेस इथं बूस्ट होत आहे. लोकल म्हणजे भंडारा सारख्या एक डिस्ट्रिक्ट मध्ये हे अशी ऍक्टिव्हिटी आम्हाला असं होतं की चालेल की नाही चालेल, पण प्रतिसाद एवढं भरभरून आहे, त्याच्यामुळे खूप आनंद होतोय आपल्या जिल्ह्यामध्ये काम करताना.